पालघर जिल्हाधिकारी कार्यालय हे आरडीएक्स बॉम्बने उडवून दिल्याचा धक्कादायक जो मेल आहे, तो निनावी मेल जो आहे तो पालघर पोलिसांना प्राप्त झाला होता। त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील संपूर्ण विभाग जे आहे ते खाली करण्यात आलेला आहे। मी सध्या पालघरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात इथे आहे। आपण बघू शकतो की साधारणतः 6:23 सकाळी जो मेल जो आहे तो आरडीएक्स बॉम्बने उडवून दिल्याचा मेल जो आहे तो पालघर पोलीस विभागाला आला। त्यानंतर तात्काळ त्यांनी दखल घेत पालघर जिल्हाधिकारी कार्यालय जे आहे ते कार्यालयातील कर्मचारी असतील किंवा जे भेटीसाठी आलेले नागरिक असतील यांना खाली करण्याचे आदेश देण्यात आले होते आणि तत्काळ जिल्हाधिकारी कार्यालय पूर्णतः खाली करण्यात आलेले आहे। एकूणच 6:23 आलेला मेल हा निनावी होता आणि त्यानंतर साधारणतः 3:30 वाजता हे कार्यालय जे आहे ते पूर्णतः आरडीएक्स बॉम्बने उडवून दिलं जाईल असा उल्लेख जो आहे तो त्या मेलमध्ये करण्यात आला होता। सध्या बॉम्ब विरोधी पथक असेल किंवा डॉग स्क्वॉड असेल हे घटनास्थळी दाखल झालेले आहे। जिल्हाधिकारी कार्यालय पूर्णतः खाली केलं असलं तरी 3:30 वाजता हे कार्यालय बॉम्बने उडवून दिलं जाईल असा त्या मेलमध्ये उल्लेख असल्याने पालघर पोलिसांची धाकधूक जी आहे ती अजूनही कायम आहे। रुपेश पाटील, साम टीव्ही, पालघर। सर, जिल्हाधिकारी कार्यालयात बॉम्ब ठेवण्यात आलेला अशी माहिती समोर येते, काय आपण सांगाल? आज सकाळी या संदर्भातील एक मेल जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी प्राप्त झाला। त्या अनुषंगाने स्पेसिफिक इन्फॉर्मेशन दिली गेली होती की यामध्ये जो बॉम्ब ठेवलेला आहे त्याची वेळ सांगितलेली होती। या अनुषंगाने कुठलाही धोका होऊ नये या दृष्टिकोनातून संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालय याचे सर्व मजल्यावरील सर्व अंमलदार, सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलेलं आहे। प्रशासकीय बिल्डिंग 1 आणि 2 यामध्ये सुद्धा सेम प्रकारची कारवाई करण्यात आलेली आहे। तिथेही कुणीही अधिकारी किंवा कर्मचारी ठेवण्यात आले नाही आणि हा संपूर्ण परिसर आणि पूर्ण बिल्डिंगचे सर्व फ्लोअर, सर्व रूम्स या BDDS स्क्वॉडच्या माध्यमातून चेक केले जात आहे। सर्व त्या प्रिकॉशन्स घेतले जात आहेत। त्यामध्ये कुठलीही पॅनिक होण्याची आवश्यकता नाहीये। पोलीस प्रशासनाने परिपूर्ण या पूर्ण बिल्डिंग्स या ताब्यात घेतलेल्या आहेत आणि त्याची पाहणी आणि तपासणी सध्या सुरू आहे। सर, कशा पद्धतीचं पथक आपण त्याच्यामध्ये BDDS स्क्वॉड आहे जे अशा स्वरूपाचे एक्सप्लोजिव्ह डिटेक्ट करण्यासाठी सक्षम आहे। URT स्क्वॉड आमच्या या ठिकाणी पाचारण करण्यात आलेलं आहे आणि लोकांसाठी आणि इतर सर्व पब्लिकच्या दृष्टिकोनातून RCBचे पथक सुद्धा या ठिकाणी आहे। म्हणजे सर्व अधिकारी आणि अंमलदार हे आवश्यकतेप्रमाणे डिप्लॉय करण्यात आलेले आहेत आणि सर्वांच्या सुरक्षेची उपाययोजना या ठिकाणी करण्यात आल्या आहेत। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।